आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा मोठा फटका सांगली जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायाला बसू लागलाय। व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याने अनेक हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले असून काही हॉटेल्सनी मेनूतील सुमारे 60% पदार्थ बंद केले, तर काही ठिकाणी चहा नाश्ताही बंद करण्यात आलाय। गॅस उपलब्ध नसल्यामुळे अनेक हॉटेल्स आजच बंद पडली असून काही उद्यापासून बंद राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते। जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागलाय, त्यामुळे हॉटेल चालक पुन्हा चुलीकडे वळले असून चुलीवर जेवण बनवायला सुरुवात केली आहे। शहरापेक्षा ग्रामीण भागात चुलीवर स्वयंपाक करणं अधिक सोपं जातं, त्यामुळे सांगली जिल्ह्यातील भिवघाटमधील हॉटेल विशालच्या चालकांनी आपल्याकडील सर्व सिलेंडर साठा संपण्या अगोदरच चुलीवर स्वयंपाक सुरू केला। जे पदार्थ चुलीवर बनवणं शक्य आहे ते चुलीवर आणि जे पदार्थ गॅसवर बनवले जातात त्यासाठीच केवळ गॅस सिलेंडरचा वापर केला जातोय। मी हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह भिवघाट, तालुका खानापूर, जिल्हा सांगली या हॉटेलचा ओनर आहे। आता तुम्ही बघता सर्व देशात गॅसची काय परिस्थिती चालू आहे, ते बरेच हॉटेल व्यवसाय हे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। काही हॉटेल नामांकित मोठे मोठे हॉटेल बंद झालेले आहेत। त्यामुळे अजून काही दिवसांनी जर असेच राहिले तर बऱ्यापैकी हॉटेल लाईन ही बंद होण्याच्या मार्गावरच आहे। अजून किती दिवस राहील साठा, किती दिवसात किती लोकांचा किती साठा आहे काही गॅरंटी नाही आहे। आज आमच्या हॉटेलची परिस्थिती आहे की आज गॅसचा साठा 1 ते 2 दिवसाचा आहे। आम्ही आज परिस्थिती आमची अशी आहे की आम्ही चुली पेटवून सर्व ग्राहकांना जेवण पुरवत आहे। पण काही गोष्टी अशा आहेत की जसे की चायनीज म्हणा, पंजाबी डिशेस म्हणा वगैरे, ह्या डिशेस आहेत त्या गॅसवरच बनतात। हा चुलीवर जास्त करून बनवू शकत नाही आहेत। त्यामुळे जर असंच जर राहिलं तर हॉटेल लाईन हे बंद होण्याच्या मार्गावर राहील। काही पदार्थ बंद केलेत का, कसं केलंय? पदार्थ बऱ्यापैकी आम्ही कमी केलेले आहेतच, कारण की आता तुम्हाला जसं सांगितलं मी की जे आयटम गॅसवर बनवले जातात ते पदार्थ बंद करण्याच्या उद्देशाने आम्हीच बंद केलेले आहेत ते। पण जसे की स्टार्टर्स म्हणा, तुमचे चायनीज आयटम म्हणा, तुमचे पंजाबी डिशेस म्हणा, हे बंद होणारच आहेत जर ही परिस्थिती राहिली तर। आणि कामगारांना कसं तर काही थांबवा म्हणजे काय केलं कामगारांना? आता सध्याला तर परिस्थिती अजून जर अशीच क्रिटिकल राहिली तर आम्हाला कामगार घरी पाठवावे लागतील किंवा बसून ठेवावे लागतील। कारण की जर ही परिस्थिती नाही सुधारली तर त्यांचे पगार काढणे म्हणा, मेंटेनन्स काढणे म्हणा खूप मुश्किल आहे।